डिझेलच्या वाढत्या दरांमुळे एसटी महामंडळाने 10% हंगामी भाडेवाढ 31 जुलैपर्यंत कायम ठेवली असून प्रस्तावित 13.5% भाडेवाढीवर शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे। फडणवीस तटकरे भेटीची पूर्वकल्पना नसल्याने सुनेत्रा पवार यांनी देवगिरी निवासस्थानी सुनील तटकरेंना जाब विचारला असता आगामी संसद अधिवेशनातील विधेयकाबाबत ही बैठक असल्याचा खुलासा तटकरेंनी केला आहे। लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या पुण्याच्या मार्केट यार्डमधील मसाल्याच्या दुकानावर एफडीएने छापा टाकून 8 लाखांचा निकृष्ट माल जप्त करत दुकान सील केलंय। विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या प्रस्तावित ऑनलाईन परीक्षा पद्धतीला 1 वर्षासाठी स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत। लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधारी भाजपावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे घणाघाती टीका केली आहे। राज्यातील प्रमुख धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 12% कमी पाणीसाठा असून पाऊस लांबल्यास पाणी आणीबाणी येण्याच्या भीतीने सध्या 2655 गावपाड्यांना 790 टँकरने पाणी पुरवलं जात आहे। मुंबईहून अंबरनाथला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये ठाकुर्ली स्थानकाजवळ जागेच्या वादातून 3 प्रवाशांनी एका सहप्रवाशावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला। भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नाशिक महानगरपालिकेने रस्त्यांवर कुत्र्यांना अन्न घालण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक केले असून शेल्टर्स उभारण्याची तयारी सुरू केली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महावितरणची वीज चोरी आणि गळती शेतकऱ्यांच्या माथी मारून सरकारने 48,000 कोटींचा वीज बिल माफीचा बोगस आकडा फुगवल्याचा आरोप केलाय। लातूरमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर मेहुल राठोड यांचा अंबाजोगाई रोड परिसरात त्यांच्याच कारमध्ये संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून पोलीस फॉरेन्सिक अहवालाची वाट पाहत आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।